लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता, दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता. मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद. लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द. नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी स्फोट, विस्फोटकं बनवणाऱ्या काम करणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार. मुंबईत 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था. पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज बिहार बंद. एनडीएकडून दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक भागात पाणी शिरलं. नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरलं. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा. कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, तर पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट.